नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम वारसा मातीचा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मी संभाजी पंडितराव जगताप, तालुका जिल्हा हिंगोली, गाव भांडेगाव। शेतकरी बंधूंनो, आज आपण या तुरीच्या प्लॉटाविषयी माहिती घेणार आहेत। तत्पूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं जे विज्ञान केंद्र आहे बदनापूरला, यांनी विकसित केलेले वाण आहे। अतिशय लोकप्रिय व भरघोस असं उत्पन्न देणारं वाण म्हणून या वाणाची ओळख आहे। या वाणाचं जे नाव आहे गोदावरी BDN 2013-41 या नावाने याला ओळखलं जातं। याची वैशिष्ट्ये जर बघितले तर याच्या फुलाचा रंग जो आहे पांढऱ्या पिवळसर रंगाची फुलं या ठिकाणी याला आहेत। त्याचबरोबर याच्या दाण्याचा जर रंग बघितला तर पांढरे दाणे या ठिकाणी आहेत, ज्याला आपण पांढरी तूर म्हणतो। त्याच व्यतिरिक्त मर आणि वांज या रोगास प्रतिकारक असून त्याला आपण आपल्या बोली भाषेमध्ये उधळलेली तूर म्हणतो। साधारणतः हा 3 एकरचा प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो, तर यामध्ये आपल्याला कुठेही उधळलेली तूर या ठिकाणी आढळून आलेली नाही आहे। आणि याचा पाण्याचा जर विचार केला तर साधारणतः आपण आतापर्यंत या तुरीला जे आहे 3 ते 4 पाणी या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचबरोबर याच्या फवारणीचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर माझे जे मोठे बंधू आहेत यांचं फार मोलाचं योगदान असतं। कुठलं कीटकनाशक घ्यावं, कुठलं बुरशीनाशक घ्यावं, कुठलं मायक्रोन्यूट्रियंट घ्यावं। त्याचबरोबर याचा उत्पन्नाचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो, तर या प्लॉटच्या अनुषंगाने आपल्याला जे अपेक्षित आहे हे 12 ते 15 क्विंटल प्रति एकर आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण काढणी पश्चातसुद्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की एकरी उत्पन्न आपल्याला किती झालेलं आहे। त्यापूर्वी आपण बघू शकता याच्या मालाची जी सेटिंग आहे, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सारख्याच शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। कुठलंही झाड घ्या साधारणतः बघू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पांढरी तूर आहे म्हटल्यावर आपल्यापुढे आणखीन एक प्रश्न पडला असेल की विकायची कुठं। तर मी आत्ताच रिसेंटली नाफेडला विचारलं होतं, तर त्यांचं म्हणणं आहे की आपण पांढरी तूर खरेदी करतो। त्याचबरोबर आणखीन कुठलं आपल्याला चांगलं मार्केट यायला मिळते का, व भाव किती मिळाला याचासुद्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। त्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्याला ज्याची राजधानी म्हणून आत्ता जशी ओळख निर्माण झाली, त्या हळद पिकाविषयीसुद्धा आपण सुरुवातीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सगळे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। त्यामध्ये जे मुद्दे असतील ते NPK कुठले घ्यावं, बुरशीनाशक कुठले घ्यावं, कीटकनाशक कुठले घ्यावं, पाणी कधी द्यावं, कधी बंद करावं, कॅल्शियम का गरजेचं आहे, मॅग्नेशियम का गरजेचं आहे, बोरॉन कधी द्यायचं, मॅग्नेशियम कधी द्यायचं, त्याचबरोबर pH का महत्त्वाचा असतो। ज्यावेळेस आपण कीटकनाशकची फवारणी करतो त्यावेळेस पाण्याचा pH किती असायला पाहिजे, बुरशीनाशक ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस pH किती असायला पाहिजे, NPK जेव्हा वापरतो त्यावेळेस pH किती असायला पाहिजे, जास्त असलेला pH कमी कसा करायचा, कमी असलेला pH कसा वाढवायचा, एकंदरीत सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, वारसा मातीचा या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आमचे सगळे जे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतील। धन्यवाद शेतकरी बंधू।